हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे आम्ही. तर म्हटलं आता शेवटचा दिवस आहे, तर त्याच्या आधी आपण इथली आज नाही जाणार, उद्या जाणार आहे. तर म्हटलं चला शूट करूया व्हिडिओ, नाही तर पुन्हा राहिलं ना की घाईघाईमध्ये राहून जातं. तर आज मी तुम्हाला माझ्या घराचा सासरच्या घराचा होम टूर थोडक्यात दाखवणार आहे. म्हणजे आमच्या घराच्या आसपास थोडंसं, जास्त नाही, आमचं घर काय एवढं पण काय हे नाही आहे. तर चला म्हटलं सुरू करूया. काय काय कुठे कुठे कसं कसं आमचं घर आहे ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. तर आमचं घर आहे जळभावी गावात आहे. जळभावीला कोणी कोणी जळूबाई पण म्हणते. घाटाच्या खाली म्हटले की लगेच समजते. आणि आमच्या शेजापाजारी सांगायचं झालं तर मोठं गाव इकडे मसवड आहे, इकडे माळशिरस आहे. तसं ते माळशिरस तालुक्यातच जळभावी येतं. मसवडवरती जात नाही. मसवडवरती माझं माहेरचं जातं, इथलं नाही जात. आणि इकडे जवळपास मांडकी, गोरडवाडी, गारवड ही अशी छोटी छोटी गावं आहेत. तर चला सुरू करूया. तुम्हाला कळले सोलापूर जिल्ह्यात आहे, पण सोलापूरपासून अगदी कोणाकोपऱ्यात आहे. सोलापूर खूप पलीकडे राहिलं, माळशिरस तालुक्यामध्ये येतं आहे. तर आता मी दाखवते माझं घर कसं आहे, कुठे आहे ते सगळं सांगते सविस्तर. आमच्या घराच्या अगदी समोरच टेकडी आहे. टेकडी म्हणजे थोडासा छोटासा असा डोंगरच म्हणावं लागेल. आणि तिथं वरती सगळी मंदिर आहेत. ही जी काही 2-4 मंदिरं दिसली ना, ती 2-4 मंदिरच आहेत. आणि त्याच्यानंतर मग खालच्या साईडला तिथेच 2 टाक्या आहेत. एक गावात पाणी जातं, म्हणजे खालच्या साईडला एक, वरच्या आळीला एक आणि खालच्या आळीला एक, असं पाणी जातं दोन्ही टाकीतलं. आणि ही जी टाकी आहे ना, ती वॉटर सप्लायचंच पाणी आहे. पूर्ण गावामध्ये आमच्यात वॉटर सप्लायचंच पाणी येतं. कुणाच्याही घरी बोर किंवा काही पर्सनल नळ वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोर हा असा राडा हमेशा पडलेला असतो. मग तुम्ही कधीही जावा, कधीही म्हणजे कधीही नसणारा नाही असं होणारच नाही. त्याच्यानंतर ती झाडं पलीकडे दिसत आहेत, चिल्लार वगैरे, तिथं आमची कपडे सुकायला टाकलेले असतात. कारण तिथं ना थोडीशी सावली पण लागते. आणि थोडंसं खाली जरी पडली ना तर कपडे खराब नाही होत, त्याच्यामुळे आम्ही तिथं टाकतो सुकायला. आणि त्याच्यानंतर बघा समोरच ह्या सगळ्या पाण्याच्या टाक्या ज्या भरून ठेवाव्या लागतात. कारण ना पाणी भरपूर लागतं. मोठी फॅमिली आहे आमची, आता मी जसं सांगितलं तसं. आणि सोबतच आमच्या जनावरं 4च आहेत. 2 म्हशी, 2 गाय आहेत आणि त्यांचा हा छोटासा. आणि समोर खालच्या साईडला वैरणीची ती गंज आहे, जी की सगळ्यांच्यात असतेच. गावाकडे गेलं की सगळ्यांच्यात हे तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर शेळ्या आमच्याकडे 3च आहेत, पण 3 शेळ्या नाही तर जी काही वाघर म्हणतात ना ते बांधलेली आहे. आता दिवसभर करडा आहेत, जी छोटी छोटी, म्हणजे सेपरेट आम्ही करडा आणतात. आणि म्हशीचं दूध असतं त्याच्यामुळे मग दूध पाजून ती मोठी करायची. आणि तिथंच लगेच शेजारीचं हा हीटर आहे, जी मोठीच टाकी आहे. एकदा काय एवढं सगळं पाणी गरम केलं ना, रात्री चालू करावं लागतं, सकाळपर्यंत गरम होतं. आणि मग आमच्या घरातल्या सगळ्यांची एकामध्येच आंघोळ होऊन जाते. त्यानंतर आमची इथं छोटीशी न्हाणी आहे. आणि आत्ता म्हणजे अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. पाठीमागे जे बाथरूम दिसतंय ना, त्याच्या अजून कड्या वगैरे लावलेल्या नाही आहेत किंवा पायपा काढलेल्या नाही आहेत, नळही काढलेले नाही आहेत. अजून त्याचं बऱ्यापैकी काम चालू आहे. म्हणजे आताच गावाकडे ना काम खूप स्लो होतं. आता किती दिवसापासून काही घर बांधतायत काय माहीत. जेव्हापासून ते किचन स्टार्ट आहे ना, तेव्हापासून हे सुद्धा स्टार्ट आहे. आणि आम्ही सांगितलं होतं तरी आम्ही यायच्या आधी कंप्लीट करा, पण नाही झालेलं ते. त्याच्यानंतर समोर एक्झॅक्ट आता आमचं घर दाखवते. घराच्या इकडे डाव्या बाजूलाच कागद वगैरे बांधलेला आहे चुलीसाठी. आधी तर ना छप्पर होतं, पण छप्परानं ना थोडंसं चांगलं नव्हतं वाटत, कारण वरती काड्याचं ते चांगलं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या एकमताने ते काढून टाकले. मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये असेल शक्यतो छप्पर. आणि मग आता कागद बांधला आहे सावलीसाठी, कारण खूप ऊन येतं. सकाळचं जर स्वयंपाक करायला लागलं ना खूप तापतं त्यामुळं. आणि त्याच्यानंतर लगेचच घरात एंट्री होतं. आणि घराची एंट्री झाल्यानंतर इथंच खाट ठेवलेली आहे, जे आपलं बाहेर कोणी आलं की खाटवरती बसून जातं. आणि इथे सुद्धा जसं आहे ना तसं मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे बोटवं करायची मशीन, म्हणजे मग उन्हाळ्यामध्ये बोटवं वगैरे करतात ती. त्यानंतर इकडे समोर एक रूम आहे, जी की जुनं घर होतं आधी इथं, त्याच्यानंतर हे नवीन बनवलं आहे. ह्या दरवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की जुनं घर आहे. आणि हे जे मधलं घर आहे ना, याच्यामध्ये धनधान्य ठेवलेलं असतं, जसं ज्वारी बाजरी, सगळा राडाच पडलेला असतो इथे. कारण शेतकऱ्याचं म्हटलं की असंच असतं. त्यानंतर लगेचच त्याच्या डाव्या बाजूलाच किचन पडतं. म्हणजे हे किचन आधी नव्हतं, आत्ता केलेलं आहे त्यांनी. किचन कट्टा बांधला ना तेव्हाच ही एक रूम काढलेली आहे. पहिला हा सोफा आहे ना असा लांब होता, मागच्या व्हिडिओमध्ये असेल मला वाटते, का नसेल कदाचित. आणि त्याच्यानंतर बघा घरात असं किचन कट्टा. ही माझी लग्नातली मांडणी आहे ना, तेवढीच तिथे, जास्त भांडीवरती नसतात. कारण जेवढी वरती भांडी असतात तेवढी भरतात, त्याच्यामुळे ते आत ठेवून देतात. आणि लगेचच तिथंच गिरण आहे. आणि गिरण असल्यामुळं आमच्या किचनला काही एक अर्थ नाही आहे, कारण कितीही साफ केलं तरी भांड्यावरती तो थर येतो. त्यानंतर किचनच्या आतमध्येच देवाची रूम आहे, जिथं सगळं देवाचं सामान आहे, जसं ढोल वगैरे सगळं.
आणि खाली जे छोटंसं देवघर दिसतंय ना ते माझ्या लग्नातलं आहे. वापरलेलं पण नाही आहे, पण ते खराब झालं नुसतं ठेवून तिथं काहीतरी असं सांडलवंड होऊन खराब झालेलं आहे त्याच्यामुळे. आणि ही रूम आमची पूर्णपणे देवाची आहे. आता ही दोन्ही रूम झाल्या बघा. ही 2 रूम झाल्या म्हणजे 3, आतली एक देवाची, अशा धरून या 3 झाल्या. त्याच्यानंतर एक्झॅक्ट अपोजिट साईडला अशा 2 रूम आहेत, जी की माझं लग्न होतं ना त्यावेळेस ह्या 2 रूम बांधलेल्या होत्या. ज्यातली देवाची मधली रूम आहे ना ती पहिली होती. त्याच्यानंतर ते किचन ह्या वर्षी केलं आहे आणि त्याच्या आधी लग्नाच्या वेळेस ह्या 2 रूम काढलेल्या. त्यानंतर ह्या एका रूममध्ये ना फ्रीज ठेवलेला आहे आणि हा मिक्सरसुद्धा माझ्या लग्नातला आहे. खरं सांगते 6 वर्ष झाले त्या मिक्सरला, अजून काहीही झालेलं नाही आहे. नाहीतर आपण मिक्सर घेतो ना लगेच खराब होतात, पण 6 वर्ष झालं लक्ष्मीचा हा मिक्सर आहे. 6 वर्ष झाला, अजून भरपूर वापरतात, रोज चालू असतो हा मिक्सर. त्याच्यानंतर हा नवीन आता घेतलेला आहे पण तो अजून काही चालू केलेला नाही आहे. आणि हा फ्रीज आहे, मोठा फ्रीज आहे, जास्तही छोटा नाही. पण गावाकडे फ्रीजचा एवढा उपयोग होतच नाही, काही नसतंच. जेव्हा जाईल तेव्हा तो मोकळाच पडलेला असतो. कधीतरी एखादं दुधाचं पातेलं वगैरे ठेवलं जातं, नाहीतर काही नाही. आणि हा छोटासा कूलर आहे, जो की आम्हीच म्हणजे गरमी उन्हाळ्यात गेलो ना तर वापरायला होतो. पण इतकी गरम हवा देतो ना हा कूलर, कारण त्याच्यामध्ये पाणी ओतायला काही सिस्टीम आहे का नाही काय माहीत. फ्रीज सोडून बाकी या रूममध्ये दुसरं काहीच नाही. रुद्रासाठी आल्याला इथं झोका बांधला आहे आणि सगळं इथं ती कागदं वगैरे पडलेले असतात, जी कणसं झाकायला उघडा लागतात तेच असतात, ढाबळे म्हणतात ते. त्यानंतर किचनला एक खिडकी आहे जिथून बाहेर चूल दिसती. आणि ह्या रूममध्ये मायावहिनी ते असतात, त्याच्यामुळे त्यांचं सगळं जे मेकअपचं सामान आहे ना ते सगळं त्यांचं आहे. त्याच्यानंतर अपोजिट साईडला लगेच बघा आतल्या साईडला ही माझी रूम आहे. आता गावाकडे माझं तुझं काही नसतं, कारण दिवसभर सगळेच असतात, त्याच्यामुळे ती असं नाही म्हणता येत, पण रात्री आम्ही असतो. त्याच्यानंतर बघा ह्या रूममध्ये TV ठेवलेला आहे, जो की आताच घेतलेला, आम्हीच घेऊन दिला होता ऑनलाईन, म्हणजे EMI वरती घेऊन दिलेला होता. त्याच्यानंतर खाली आहे बघा कागदं दिसत आहेत ना, ती सगळी गवारी वगैरे भरायची कागदं आहेत, त्याच्यामुळे ती तिथंच असतात. त्याच्या खाली एक लाईटची शिगडी आहे, पण ती काय वापरली जात नाही, ती जॉईंटच केलेली नाही आहे, कारण लाईट पुरती नसते, कमी लाईट असते, त्यामुळे ती तापतच नाही. चुलीवरती खूप धूर लागतो म्हणून ती घेतली होती, पण तिला काय चालू केलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर समोर आता आमच्या ह्या बॅग अशाच राहणार आहेत आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. आणि हा बेड आहे माझ्या लग्नातला, तर डबलचाच बेड आहे, जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही, म्हणजे दोघं आरामात झोपतात. पण रुद्र असेल तर तिघांना येत नाही झोपता, खूप असं गिचमिटल्यासारखं होतं, त्याच्यामुळे आम्ही खालीच झोपत असतो हातरून टाकून. एवढ्यात जागा नाही पुरत, थोडा छोटाच आहे म्हणावा लागेल, जास्त मोठा नाही आहे, तरी चांगला आहे. आणि आतमध्ये बेडमध्ये सगळी माझी लग्नातली जी काही भांडी असतात ना ती ठेवलेली आहे, वापरलेली नाही आहेत त्यांनी. काही 1-2 वस्तू वापरल्या असतील, बाकी काही वापरलेलं नाही आहे, सगळं आत जसंच्या तसंच आहे. आणि मीही खोलत नाही ना आता ते सगळं ना, न वापरता ती मुलं असली ज्यांच्या घरी की ती दारं बिरं तुटतात आणि सगळे त्या बेडचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यानंतर ह्या रूमला एक खिडकी आहे बेडच्या साईडला आणि हे कपाट आहे. आणि या कपाटावरती पण इतके डाग कुंकवाचे ह्याचे त्याचे लागलेत ना, कितीही घासलं तरी निघत नाही. ज्याच्या घरात लहान मुलं लेकरं पोरे असतात त्यांच्या घरात हे असंच असतं, पण आपण आता काहीच बोलू शकत नाही, ठीक आहे चला. आणि हे सगळं कपाट फुल भरलेलं असतं काय, म्हणून माझी कपडे सगळी वरच बॅगमध्ये ठेवलेले आहेत बघा. इथं वरती आहे ती माझं सगळं सामान आहे, कारण तुम्हाला माहीत असेल तर लग्नानंतरच मी BSc कंप्लीट केलेली होती. आणि माझं अक्षर बघू शकता, छान होतं बरं का माझं अक्षर, म्हणजे मला तरी स्वतःला आवडायचं. सगळं हे माझा केमिस्ट्री सब्जेक्ट होता, जर तुम्हाला माहीत असेल तर सांगितलं होतं मी एखाद्या वेळेस मला वाटतंय. आणि ह्यामध्ये तेच माझं सगळं बुक्स वगैरे सगळं भरलेलं आहे, नोट्स वगैरे ह्या त्या गोष्टी असतात ना ते सगळं याच्यामध्ये दाबून भरलेलं आहे. आता याची खरं तर गरज नाही, पण मीही कधी काढून टाकलं नाही आणि घरच्यांनाही वाटतं माझं महत्त्वाचं असेल म्हणून त्यांनीही ते ठेवलेलं आहे, पण ठीक आहे, आठवण म्हणून चांगलं आहे. त्याच्यानंतर इथं असं थोडासा स्पेस आहे, तिथंही त्यांचंच सामान आहे, घरच्यांचं आमचं काही नाही आहे. त्यानंतर इकडं ह्या दरवाजामध्ये पण सगळी माझीच बुक्स वगैरे आहेत, बघू शकता सगळं माझंच आहे. इथं सामान काय डॉक्युमेंट्स छोटे मोठे असतात ना ते, खालच्या साईडच्या कप्प्यात पण ते तसंच भरलेलं असतं काही ना काहीतरी. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमची कपडे आम्हाला बॅगमध्येच ठेवावे लागतात, कपाटात नाही काढून ठेवताच येत नाहीत. आणि खालचं तर आता आमचं बघा हे 2 कप्पे आहेत ना ते सासूबाईंचे, सगळे बघू शकता तुम्ही, दुकानात असतात ना तेवढ्या साड्या येतं ना गच्च भरून त्यांनी ठेवलेल्या आहेत, इकडे पण आहेत. आणि ह्या साईडचा पण एक छोटा कप्पा आहे ना तोही त्यांचाच आहे बघा, इथे सगळ्या साड्याच आहेत. आणि मला गेलं ना प्रत्येक वेळी म्हणतात ह्यातली एखादी नेस, पण या इतक्या मोठ्या साड्या असतात ना की आवरत नाही, त्याच्यामुळे आपण काही त्याच्या नादा लागत नाही. ही साडी ना मला खण साडी असती ना तशी वाटत होती, छान वाटली होती मला, पण इतकी मोठी आहे ना म्हटलं नको रे बाबा, आपल्याच्यानं काय व्हायचं नाही तेवढी सांभाळणं. आणि इकडच्या हा त्यांचा कपा आहे, त्याच्यानंतर इकडच्या साईडचा जो आहे ना तिथं माया वहिनीचा आणि त्यांच्या मुलींची कपडे असतात.
इकडचे जे साईडचे 2 आहेत. मी ठरवलं होतं की आत्ता मी ना माझ्या पैशातून कपाट घेऊन देणार होते, पण घरचं म्हटले आत्ता राहू दे, आता लग्न होईल तर बघू. नाहीतर मी ठरवलं होतं की गेल्या गेल्या आता एक कपाट घेऊन द्यायचं, कारण ना व्यवस्थित राहत नाही कपडे. सगळेजण याच्यामध्येच टाकतात, मग ते दरवाजे वगैरे तुटायचं भीती आहे. त्यामुळं मग वेगवेगळं असं मोठं कपाट असेल ना तर बरं आहे. आणि ही माझी चुनरी आहे बघा, बाकी कशाला नाही, पण तुळशीच्या लग्नाला यूज केली का काय आहे बहुतेक, आणि त्याच्यामुळे ना पागळली. नाहीतर माझी जी चुनरी होती ना लग्नातली ती छान होती, पण आता पागळली ना, त्याच्यामुळे आता त्याचा काहीच फायदाच नाही आहे. कशाच्या वेळेस पागळली मला काय माहीत नाही आहे. तरी रुद्राला मी सांगत होती ना, तर त्याला खूप म्हणजे छान वाटत होतं. आणि असे काही छोट्या छोट्या आठवणी असतात. खरं तर मी आधीच ही घेऊन जायला पाहिजे होतं, पण आता त्याचा काही फायदा राहिलेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर बघा ही अशी काही रूम आहे, जास्त सामान नाही आहे. ह्या दोन्ही रूमांना तशा मोकळ्याच आहे, जास्त असं सामान भरलेलं नाहीच आहे. अगदी कमी सामान आहे ह्या रूममध्ये, पण आणि मोकळं आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं छान वाटतं. त्यानंतर बघतच होते तर मला माझ्या लग्नातली पत्रिका सापडली बघा. माझं 3/11/2018ला लग्न झालं आहे. ज्यावेळेस मी 18 वर्षाची पूर्ण होते त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं. माझं बघा सासरचं आडनाव सूळ आहे आणि माझं माहेरचं आडनाव दोलताडे आहे. आणि म्हणजे ही जशीच्या तशी पत्रिका आहे, एकच नाही भरपूर आहेत आणि आम्ही जपून ठेवलेल्या आहेत, कास्त आठवण म्हणून वगैरे ठेवायच्या तशाच. आणि हळदी कुंकाचे बोटांचे ठसेसुद्धा बघा जसेच्या तसे आहे. आणि माझं गाव ह्याच्यावरती लिहिलं आहे बघा, जळभावी. जळभावी माझं गाव आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये येतं. हे थोडंसं माळशिरसमध्ये येतं. माळशिरसमध्येच सगळं खरं तर आहे. सोलापूर जिल्हा जरी असला ना तरी सोलापूरशी एवढं हे नसतं. त्याच्यानंतर आतमध्ये बघूयात ओपन करून कशी आहे. मी बघितलेली आहे, प्रत्येक वर्षी गेली ना मी बघतच असते. बघा अशी काही पत्रिका होती लग्नातली, ह्यांच्याकडची आहे, आमच्याकडची नाही आहे, ही यांच्याकडची होती. तर बघा असं गणपतीचं वरती होतं, थोडंसं प्रिंट छान वाटतंय ना, छान वाटत होती ही पत्रिका खरं तर. आणि याच्यावरती मग आमची नावं वगैरे म्हणजे सगळीच, आता पत्रिका म्हटलं की सगळ्यांचंच सगळं लिहिलेलं असतं. ही पत्रिका ना उलगडतच नव्हती, मी उघडत होती पण ते उलगडत नव्हती पटपट. तर एवढंच होतं, दाखवण्यासारखं काही नाही आहे. आमचं आपलं साधा आणि सिम्पल जसं असतं एखाद्या मिडल क्लासपेक्षाही लो, म्हणजे अगदी गरीब घरातलं म्हटलं तरी चालेल तसं आहे. त्यानंतर ना माझा दुपारचा वेळ असतो ना, मला ना खूप बोर होत होतं. त्याच्यामुळे आमचे आजी म्हणजे माझी चुलत सासूबाई आहेत ना, त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी बाजरी बिजरी सुकायला टाकलेली होती, मला करमत नव्हतं म्हणून गेलते. तर कसा वाटला हा आपला छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.